नमस्कार मित्रांनो, मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे आपल्या आवडत्या प्रॉफिट 101 ह्या शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये. आपली जी सिरीज चालू आहे ती आहे कॅन्डलस्टिकची. जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आजचा आपला जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो आहे बिअरिश इनगल्फिंग. आपल्याला बघा एक अस्वलाचं चित्र स्क्रीनवर दिसत असेल. बिअरिश इनगल्फिंग हा एक साईन आहे ट्रेंड रिव्हर्सलचा, जो आपल्याला अपवर्ड मूवमेंटमध्ये दिसत असतो. त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्याचे काय काय सिम्पटम्स असतात आणि तो मार्केटवर कसा इम्पॅक्ट करतो, त्यापुढे प्राईस ॲक्शन कशी असेल, आपल्याला स्ट्रॅटेजी कशी घ्यावं लागेल, प्रॉफिट कधी बुक करावं लागेल, ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग सुरू करूयात. बिअरिश इनगल्फिंग. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बुलिश इनगल्फिंग पाहिलं होतं. आजचा विषय असणार आहे बिअरिश इनगल्फिंग. बिअरिश इनगल्फिंग हा एक्झॅक्ट बुलिश इनगल्फिंगच्या विरुद्ध आहे, अपोजिट आहे. बुलिश इनगल्फिंग आल्यावर बघा मार्केट अप ट्रेंडला जातं आणि बिअरिश इनगल्फिंग आल्यावर मार्केट जे आहे ते खाली येतं. तर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, सर्वात पहिले एक छोटी कॅन्डल बनेल ग्रीन कलरची, आणि ग्रीन कलरची जी पॉझिटिव्ह कॅन्डल बनेल छोटी, त्यानंतर एक मोठा जो आहे तो रेड कलरचा आकार असलेली एक कॅन्डल बनेल. आणि ही कॅन्डल जी बनली की यानंतर मार्केट खाली जाईल असं एक सिम्पटम आपल्याला ह्या इथून दिसून येईल. हे बघा, जे बायर आहेत, बायर काय करतील, प्राईसला वर नेतील, विकत घेत 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 वर नेतील. आणि ज्या ठिकाणी बायरचं प्रेशर थोडं कमी होईल, ज्या ठिकाणी बायर्स थोडेसे थकतील आणि सेलर्स जे आहे ते मार्केटमध्ये ॲक्टिव्ह होतील, या ठिकाणी बघा समजा वरच्या ठिकाणी तुम्हाला 2 कॅन्डल तयार होतील. तर ह्या ज्या 2 कॅन्डल आहे, हे बघा या ठिकाणी या ज्या 2 कॅन्डल आपल्याला दिसत आहे, या अशा प्रकारच्या 2 कॅन्डल तयार होतील. हा एक बेसिकली 2 कॅन्डल स्टिक असलेला पॅटर्न आहे, जो की मार्केट खाली जाईल असा आपल्याला सिम्पटम्स या ठिकाणी दाखवतो. तर सर्वात पहिले ग्रीन कलरची छोटी कॅन्डल तयार होईल आणि त्यानंतरची जी कॅन्डल असेल रेड कलरची, ती त्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट मोठी असेल. बघा ह्या अशा प्रकारची कॅन्डल असेल. ही कॅन्डल मोठी असेल या ग्रीन कलरच्या कॅन्डलपेक्षा. ही ओपन जी आहे ती ओपन वरतून होईल आणि क्लोज खाली होईल, कारण ही एक बिअरिश कॅन्डल आहे. ही ओपन वर होईल आणि क्लोज जी आहे ती खाली होईल, आणि इथून ती सरळ मार्केटला खाली नेईल. सरळ जो आपला शेअर आहे त्याला ती खाली नेईल त्या तिथून. हे एक बिअरिश सिग्नल आहे. ह्या इथून आपल्याला आपली जी पोझिशन आहे ती एक्झिट करायची आहे. आपण जर लॉंग टर्मसाठी बाय केलं असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला बिअरिश इनगल्फिंग दिसतं, तर त्यानंतर नक्कीच ट्रेंड हा रिव्हर्स होणार आहे आणि जे मार्केट वर आलं होतं ते मार्केट नक्कीच तिथून खाली येणार आहे, असं एक सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. हा एक स्ट्रॉंग सिग्नल आहे, जिथं आपल्याला आपली पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ करायची आहे. आणि जर तुम्हाला शॉर्ट सेलचा ट्रेड घ्यायचा असेल इंट्राडेमध्ये, तर तुम्ही शॉर्ट सेलचा जो ट्रेड आहे तो बिअरिश इनगल्फिंग दिसल्यावर घेऊ शकता. आणि त्या 1 ते 2 रुपये खाली आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि त्या तिथून आपण शॉर्ट सेलचा एक ट्रेडही घेऊ शकतो. आणि हे एक स्ट्रॉंग इंडिकेशन आहे, इथून सेलर्स ॲक्टिवेट होणार आहे आणि मार्केटला सरळ खाली नेणार आहे असंही दिसून येतं. परंतु आपल्याला आणखीन पण त्यामध्ये काही कन्फर्मेशन गरजेचे असतात, की पुढची कॅन्डल यानंतर कशी बनते तेही गरजेचं असतं. आणि पहिलं जे सिम्पटम्स आहे ते मार्केट बघा, हा आपल्याला अप ट्रेंडमध्ये दिसेल. बिअरिश इनगल्फिंग जे आहे ते आपल्याला अप ट्रेंडमध्ये दिसेल आणि अप ट्रेंडमध्ये हा दिसल्यावर मार्केट खाली येईल. म्हणून अप ट्रेंडमध्ये दिसला तरच त्याला बिअरिश इनगल्फिंग म्हणता येईल. आणि ह्या 2 कॅन्डल दिसणं गरजेचं आहे, पहिली ग्रीन कलरची आणि दुसरी त्यापेक्षा मोठी असलेली रेड कलरची कॅन्डल. आणि त्यावरूनच आपल्याला समजेल की हा एक स्ट्रॉंग सिग्नल आहे की जिथं आपल्याला पोझिशन आपली एक्झिट करायची आहे.
त्यासाठी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स शेअरचं बघणं पण गरजेचं आहे. आणि RSI इंडिकेटर जो आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा, RSI इंडिकेटर पण ह्या ठिकाणी बघणं खूप गरजेचं आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो चार्टमध्ये की नेमकं कोणत्या ठिकाणी आपल्याला बिअरिश इनगल्फिंग दिसतं आणि आपल्याला त्यावर काय ॲक्शन घ्यायची आहे. हे बघा, आपल्याला या चार्टमध्ये दिसतंय शेअरची जी प्राईस आहे, बायर्स ॲक्टिवेट होते. बायर्सनी या शेअरची जी प्राईस होती याला वर नेलं आहे बघा, बाय करत 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 याला वर नेलं आहे. आणि वर नेल्यावर या ठिकाणी बिअरिश इनगल्फिंग तयार झाला आहे. आणि तिथून बघा कशी जी प्राईस आहे ती खाली आली आहे. हे बघा, या ठिकाणी एक बिअरिश इनगल्फिंग तयार झाला. हे बघा, बिअरिश इनगल्फिंग तयार झाला. पहिली छोटी हिरवी कॅन्डल तयार झाली आणि त्यानंतर मोठी अशी रेड कलरची कॅन्डल तयार झाली. आणि तिथून बघा सरळ मार्केट जे आहे ते ढासळलेलं आहे आणि शेअर जो आहे तो खाली आलेला आहे. हे बघा, बऱ्यापैकी खाली आलेला आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अजून एक लक्षात घ्यायची बघा, हे बघा, RSIचा जो आपण एक व्हिडिओ पाहिला होता या अगोदर, हे बघा RSI इथं सिग्नल दाखवत आहे की शेअर जो आहे तो ओव्हरबॉट झालेला आहे. ओव्हरबॉट झाला आहे म्हणजे आपल्याला एक डबल कन्फर्मेशन भेटते की ह्या इथून जो आहे तो शेअर खाली जाणार आहे. हे बघा, ओव्हरबॉट झालेला आहे. ओव्हरबॉट झाल्यावर शेअर हा नक्की इथून खाली ढासळणार आहे हे आपल्याला इथून दिसून येत आहे. आणि ह्या ठिकाणी एक सोने पे सुहागा आपण ज्याला म्हणतो आहे बघा, या ठिकाणी बिअरिश इनगल्फिंग पण झालं आहे. तर तुम्ही शॉर्ट सेलची पोझिशन इंट्राडेमध्ये क्रिएट करू शकता. आणि या ठिकाणाहून जर तुम्ही एंट्री केली असेल, या ठिकाणावर तुम्ही शेअर जर बाय केला असेल तर तुम्ही इथं शेअर जो आहे तो सेल करू शकता, तुमचं प्रॉफिट बुक करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इंट्राडेचा जर ट्रेड घ्यायचा आहे तर या इथं तुम्ही शॉर्ट सेल करू शकता. आणि बघा, सुंदररित्या तुम्हाला इथं प्रॉफिट होऊ शकतो आणि इथं तुम्ही एक्झिट करू शकता. तर बिअरिश इनगल्फिंग हा एक खूपच स्ट्रॉंग इंडिकेटर आहे जो आपल्याला सांगतो की शेअरची प्राईस जी आहे ती आता इथून खाली जाणार आहे आणि अपवर्ड मूवमेंट जी आहे ती आता संपणार आहे. बायर्स इथं थकलेले आहे आणि सेलर्स आता ॲक्टिवेट होणार आहे. आणि अपट्रेंडमध्ये बिअरिश इनगल्फिंग आपल्याला दिसतो. एक छोटी कॅन्डल तयार होते हिरव्या कलरची आणि त्यानंतर रेड कलरची एक दुप्पट मोठी अशी कॅन्डल तयार होते आणि तिथून जी आहे ती शेअर प्राईस खाली येईल असं आपल्याला दिसतं. त्यासाठी आपल्याला RSI पण बघायचा आहे, सपोर्ट लेवल पण बघायची आहे, रेजिस्टन्स लेवल पण आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. आणि पुढचं कन्फर्मेशन पण आपल्याला घ्यायचं आहे की पुढची कॅन्डल कशी बनते. तर इंट्राडे करत असाल तर 10 मिनटाच्या चार्टमध्ये तुम्हाला जर हे दिसलं तर व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला बिअरिश इनगल्फिंग खूपच मदत करू शकतो. बिअरिश इनगल्फिंग आपल्याला चांगलीच मदत करू शकतो आणि त्यावर आपण चांगलं प्रॉफिटही या ठिकाणी कमवू शकतो. आणि मी बघा लिंक पण टाकतोय या डिस्क्रिप्शनमध्ये की RSIचा व्हिडिओ आपल्याला कुठं दिसेल. आणि मी एक प्लेलिस्ट पण तयार केली आहे ज्यामध्ये आपल्याला कॅन्डलस्टिकचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. सोप्या पद्धतीने आपल्याला यामध्ये शिकायला भेटेल. तुम्ही नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हे चॅनल पसरा म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या स्टॉक मार्केटमधून पैसा कमवता येईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्ट्रॅटेजीसोबत.